साताऱ्यातील सदर बाजारात गॅस गळती झाली आहे। अग्निशमक दलाच्या तत्परतेनं मोठा अनर्थ टळलाय। 15 मिनिटात ऑपरेशन यशस्वी करण्यात आलं। सतर्क नागरिक आणि अग्निशमक दलामुळे मोठी दुर्घटना या ठिकाणी टळलेली आहे। तर जी घटना घडली त्या साठी अग्निशामक दलाचे खूप आभार मानते की त्यांनी फोन करेपर्यंत लगेच तात्काळ सेवा दिली आणि इतर सर्व ग्रामस्थांच्या वतीने तसेच नगरसेवक सुजितदादा जाधव, गणेशजी भोसले असतील तसेच सर्व उपस्थित सदर बाजारचे सगळे ग्रामस्थ यांच्या वतीने आणि फायर ब्रिगेडची जी गाडी आली त्यांच्या वतीने जी घटना घडणार होती ती आटोक्यात आली। याबद्दल सर्वांचे आभार। गॅस लिकेज झाला होता। सगळ्यात पहिल्यांदा आम्ही घटनास्थळी पोहोचलो। त्या टायमिंगला वरती सांगितलं की गॅस लिकेज आहे। वरती गेल्यानंतर ना आम्ही यायच्या अगोदर घर मालक कोण आहे, घर मालकाचा, त्यांनी ब्लँकेटिंग करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो जरा चुकीच्या पद्धतीत झाला। गॅस आडवा पडला व पलीकडचा दरवाजा पूर्णपणे बंद होता। त्याला ऑक्सिजन यायला काही चान्स नव्हता, त्यामुळं गॅस फुटण्याची शक्यता भरपूर होती। सगळ्या ग्रामस्थांकडून अग्निशामक दल, नगरपालिका आणि त्यांचे कर्मचारी या सगळ्यांनी प्रसंगावधान दाखवून पडदिशी सिलेंडर विझवला आणि फार मोठी होणारी घटना टाळली। आज सदर बाजार येथे नागरिकांच्या सतर्कतेमुळे एक गॅस गळतीची दुर्घटना जी होती ती टळली। नागरिकांनी चांगल्या पद्धतीने त्वरित लवकर अग्निशामक दलाला वगैरे बोलवून फास्टमध्ये काळजी घेऊन सगळं इथलं व्यवस्थित करून घेतलं। शनिशिंगणापूरच्या शनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय। विविध मागण्यांसाठी हे आमरण उपोषण सुरू आहे। मागील 7 महिन्यांचं थकीत वेतन तत्काळ देण्याची मागणी या आंदोलनामार्फत करण्यात येते। मागण्या मान्य होईपर्यंत कर्मचारी उपोषणावर ठाम असणार आहेत। तर कर्मचाऱ्यांच्या या उपोषणामुळे भाविकांची मात्र अडचण होण्याची शक्यता आहे। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद साळुंके यांनी। शनेश्वर देवस्थानच्या कामगारांचे गेली 7 महिन्यांपासून पगार होत नाहीये, त्यामुळे कामगारांनी थेट शनेश्वर देवस्थानच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर आपण हे सर्व कामगार जे आहे ते उन्हामध्ये बसलेले पाहायला मिळत आहे। काय सांगणार तुम्ही, किती महिन्यापासून तुमचा पगार नाहीये? नमस्कार सर, मी तुम्हाला सांगू इच्छितो, गेल्या 7 महिन्यापासून आमचा देवस्थानी पगार केलेला नाही। आम्ही गेली 2020 पासून देवस्थानच्या सेवेमध्ये कायम कर्मचारी म्हणून काम करत आहोत। देवस्थानने गेल्या 7 महिन्याचा आमचा पगार दिला नाही। अक्षरशः दिवाळीचा सण सप्टेंबरपासून प्रशासन देवस्थानावरती विराजमान झालं, परंतु सप्टेंबरपासून आमच्या अक्षरशः दिवाळी ही कडकडीची गेलेली आहे। देवस्थानी आम्हाला दिवाळीच्या सीझनमध्ये 1 रुपयासुद्धा दिलेला नाही, ज्यामुळे आमच्या लेकरांची दिवाळी कडू झालेली आहे। प्रशासक एकदम उडवाउडीची उत्तर देते। आम्ही वेळोवेळी निवेदन पण दिलेले आहेत त्यांना पगारासाठी। ज्या मागण्याच्या ते पण मागण्या मागितलेल्या आहेत, पण ते कुठल्याही प्रकारे प्रतिसाद देत नाहीत आणि त्यांचं म्हणणं आहे फक्त काम करत राहा, पगार मागितला तर आम्ही कारवाईचा बडगा उगारू, फक्त एवढंच म्हणणं आहे त्यांचं। बस आम्ही आमच्या मागण्या रास्त मागण्या होत्या। हो सर, आमचे बरेचसे असे काही नवयुवक आहेत, तरुण आहेत, लांबून 200 किलोमीटर लांबून येतात, घरी अनेक अडचणी आहेत, मुली शिक्षण करतात, शाळेत जातात। या सगळ्या गोष्टीचा भान ठेवून आम्ही तोंडपूच्या पगारावर कामं करतो। 7 महिने झाले आम्हाला पगार नाही आहे, मुलं लांबून येतात। आम्ही बऱ्याच वेळा त्यांच्याकडे निवेदन दिलं, त्यांनी उडवडीची उत्तर दिले आम्हाला। येथील जे प्रशासक जे आहे ते काय कारवाई करतं, यांची दखल घेणार का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गोविंद साळुंके, लोकशाही मराठी, शनेश्वर देवस्थान, सोनई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।